नमस्कार मित्रांनो, मी राहुल शिंदे आज आपणा समोर अकॅडमीची जाहिरात किंवा कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक बाबी संदर्भात बोलण्यासाठी आलेलो नाही। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा समोर एक संवेदनशील आणि काळजाचा ठाव घेणारा मुद्दा मांडणार आहे। संगमनेर गुलेवाडी या ठिकाणी राहणारे श्री बोचरे सर यांच्या 4 महिन्याच्या मुलाला एक दुर्धर असा आजार ज्याला SMA या नावाने ओळखलं जातं। SMA म्हणजेच स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी हा लहान बालकांमध्ये जडला जाणारा एक आजार आहे आणि ह्या आजारामुळे मुलाचे जे स्नायू असतात ते कमजोर होतात आणि मुलाला पुढे जीवन जगण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात। त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो, उभं राहायला प्रॉब्लेम येतात आणि त्याचं जीवन एक प्रकारे आपण म्हणू शकतो असून नसल्यासारखं होऊन जातं। मग ह्या लहानग्याला, ह्या गोंडस बाळाला एक नवीन जीवन देण्यासाठी, नवजीवन देण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे। कारण ह्या आजाराची ट्रीटमेंट जी आहे ती खूप जास्त खर्चिक आहे, म्हणजे ज्याचा आपण विचारही करू शकत नाही इतका खर्च या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी लागतो। या आजाराची ट्रीटमेंट करण्यासाठी जे इंजेक्शन आहे त्याची किंमत तब्बल 9 कोटी रुपये आहे आणि एका साधारण कुटुंबाला इतकी मोठी रक्कम जमा करणं ही एक असाधारण गोष्ट आहे। तर आपण सर्वजण मिळून या बाळाला नवजीवन देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो। आपल्या महाराष्ट्राची जनसंख्या, लोकसंख्या भरपूर आहे। आपण आपल्या परीने थोडीशी जरी मदत केली तरी ह्या बाळाच्या उपचारासाठी लागणारा खर्च आपण 100% उभा करू शकतो आणि त्या कुटुंबाला ह्या बाळाच्या जीवनाच्या माध्यमातून आनंदाचे क्षण देऊ शकतो। तर आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी मनपूर्वक आणि जड अंतकरणाने विनंती करू इच्छितो की आपण सर्वजण आपल्याला होईल तशी मदत या बाळाला करण्याचा प्रयत्न करा। त्या बाळाच्या खर्चाचे डॉक्युमेंट्स असतील किंवा आजार कोणता झालाय त्याच्या निदानासंदर्भात डॉक्युमेंट्स असतील ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड केलेले आहेत। त्याचा QR कोड सुद्धा फंड रेझिंग कंपनीचा QR कोड त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड केलेला आहे। आपण सर्वजण नक्की व्हिडिओ पाहून फक्त टाळाटाळ करू नका ही विनंती आहे। प्रत्येकाने आपल्या पद्धतीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत आपण या बाळासाठी करू आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पसरवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे या बाळाला लवकरात लवकर आपल्याला ट्रीटमेंट देता येईल आणि त्याचं जीवन नवीन एका दिशेला नेता येईल, त्याला नवजीवन देता येईल, त्याला आयुष्यात आनंदाचे क्षण आपल्याला देता येतील। ह्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू। धन्यवाद।